नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 ही दिसताना तर अप्सरा वाटते, आहे मात्र मोठी चेटकीन. वाटतंय आपल्याला कोणत्या तरी जाळ्यात फसवायला आले सरकार. आपण चिंता नका करू भैरवनाथ, आपल्या या लक्ष्यामध्ये मी आपली साथ देईन. आमच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठीच आम्ही तुला मनुष्यापासून नागिण बनवलंय. आपल्याला लवकरात लवकर रूपनगराकडे प्रस्थान केलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की कुठे ना कुठे मार्गात आपल्याला सूर्यप्रताप अवश्य भेटतील. आता आम्हाला कोणावरही विश्वास राहिला नाही. इथे कोणी कोणाशी सत्य नाही बोलत. तू पण तुझं रूप बदलून बदलून समोर येतेस. वाटतं की तू पण रूपनगरची कोणी माया आहेस. रूपनगरचा मार्ग तर आमच्या गावाच्या बाजूने जातो. तुम्ही विपरीत दिशेने जात आहात. तू एका अशा मनुष्याला आम्हाला भेट म्हणून दिलंयस जो 20-20 मनुष्यांच्या समान आहे. थांबा. काय झालं हुजूर? तुम्ही चालता चालता अचानक थांबायचा आदेश का दिला? सर्व कुशल मंगल तर आहे ना? आजचा दिवस आपल्यासाठी खूपच मंगलमय आणि शुभ होऊ शकतो लोहासिंग. जर आम्ही आपल्या परमशत्रूला बंधक बनवण्यात सफल झालो तर आपला सूड पूर्ण होईल. तो बघ, विजेंद्र सिंगचा भाऊ सूर्यप्रताप चाललाय. त्याच महाशत्रूने मला पर्वताच्या कड्यावरून खाली ढकललं होतं. त्याच्यामुळेच आम्ही दुर्गेश्वरीच्या हातून बंदी बनलो होतो. मी ती यातना आज पण विसरू शकत नाही जी सूर्यप्रताप सिंगने मला दिली आहे. आजही दादाच्या समोर माझं हे मस्तक लाजेने झोकून जातं. जो परमवीर सिंग रणभूमीमध्ये शत्रूंचा काळ बनतो त्या महायोद्ध्याला एका बाहेरून आलेल्या युवराजाने मात दिली. हुजूर, थोरा मोठ्यांनी म्हटलंय, झालं गेलं विसरून जावं, पुढे पुढे चालावं. जे घडून गेले ते विसरून जा, कारण आता या अभागी युवराजाची खैर नाही. या युवराजाने तुम्हाला जेवढं सतावलंय, हा लोहासिंग त्याला इतकं तडफडावेल की रूपनगरची भूमी ही थरथर कापेल. आपला हा लोहासिंग आपणास वचन देतो की या दुष्ट युवराजाचं शीर कापून आपल्या चरणांपाशी समर्पित करेन. थांब लोहासिंग. शुभ कार्यासाठी जाते वेळी पाठी मागून थांबवायचं नसतं, अपशकुन असतो.
जर आपण दोघांनी आताही बोलण्यात वेळ वाया घालवला तर तो युवराज दूर निघून जाईल आणि तुम्हाला माहितीये की आपण रूपनगरच्या रहस्यमयी मायावी जंगलामध्ये वावरतोय. आणि जर आता हा युवराज आपल्यापासून दूर निघून गेला तर कायमस्वरूपी आपल्या दृष्टी आड होऊन जाईल. मला माहितीये लोहासिंग, परंतु तुला हे नाही माहीत की ज्या महायोद्ध्याचा सामना करण्यासाठी तू चाललायस तो तुझ्यासारख्या 10 योद्ध्यांना एकटा मारू शकतो. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्याची शक्ती आणि शौर्य पाहिलंय. असं वाटतं की तो कोण्या चक्रवर्ती सम्राटाचा पुत्र आहे. यासाठी त्याला बळाने नाही तर केवळ छळाने हरवावं लागेल. छळाने असू द्या किंवा बळाने, लोहाशिवाय दोन्हीही अपूर्ण आहे. जर हा दुष्ट युवराज माझ्या बळाने वश मध्ये नाही आला तर तुम्ही विश्वास ठेवा की हा माझ्या कपटाच्या जाळ्यामध्ये निश्चित फसेल. कारण म्हणतात ना की जिथे बाहुबल कामी नाहीये तिथे बुद्धीचा प्रयोग केला जातो. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे लोहासिंग. जर मी ठरवलं तर त्या युवराजाला पुन्हा आव्हान देऊ शकतो. परंतु आता मी रणभूमीमध्ये नाही तर रणभूमीच्या बाहेरून तुला त्या युवराजासोबत लढताना पाहीन. जर तू जिंकलास तर उत्सव साजरा करू आणि जर हरलास तर माझ्या तलवारीने त्या युवराजाचे तुकडे तुकडे करून टाकीन. नाहीतर रूपनगराच्या रणभूमीमध्ये लढता लढता माझ्या प्राणांचा त्याग करीन. हुजूर, रूपनगरची भूमी आता रक्तरंजित अवश्यच होईल, परंतु रक्त या दुष्ट युवराजाचा असेल. मी तुम्हाला वचन देतो की तुमचा हा प्रामाणिक सेनापती लोहा सिंग त्या दुष्ट युवराजाचा काळ बनेल. सैनिकांना चला. मनुष्य, मनुष्याचं दर्शन. मनुष्य, मनुष्याचं दर्शन. मला असं वाटतंय की तुम्ही खूप मोठ्या काळानंतर कुण्या मनुष्याला पाहिलंय, म्हणून तुम्हाला खूपच आश्चर्य वाटतंय. आम्हाला या जंगलात मनुष्यांशिवाय कुणाशी काही देणं घेणं नाही. याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही आपल्या प्रजेची खूपच काळजी घेता. काय काय मी तुम्हाला विचारू शकतो का की तुम्ही कोणत्या राज्याचे युवराज आहात? आम्ही कोणी युवराज नाही. आम्ही तर आपल्या महाराजांचे तुच्छ सेवक आहोत. हे काय झालं? हुजूर, परमवीर तर म्हणत होते की हा कोणी चक्रवर्ती सम्राट आहे, परंतु हा मनुष्य तर स्वतःला कोणाचा दास असल्याचं सांगतोय. का हा आमच्या शक्तीची परीक्षा तर नाही पाहत आहे? तुम्ही गप्प का आहात?
तुम्ही तर वेशभूषा आणि वर्तणुकीवरूनच कोणी महायोद्धा असाल असं वाटतंय आणि तुमच्यासारखा महायोद्धा स्वतःला कोणाचा दास असल्याचं सांगतोय. आता माझ्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट आहे. जर तुम्हाला चिंता वाटते की तुम्हाला माझ्यापासून काही इजा पोहोचू शकते तर मी तुम्हाला आधी स्पष्ट करतो, मी लोहा सिंग आहे, राजकुमारी चंद्रमुखीचा सेवक आणि राजकुमारींच्या आदेशावरून बाहेरून येणाऱ्या युवराजांचं योग्य आतिथ्य करण्याचं कर्तव्य आहे माझं. काय मी तुमची कोणती सेवा करू शकतो का? तुम्ही आम्हाला राजा, महाराजा किंवा युवराज समजण्याची चूक करू नका. आम्ही तर एक साधारण सेवक आहोत. आमचे महाराजच आमचे ईश्वर आहेत. जर तुम्हाला कुणाची सहाय्यता करायची असेल तर आमच्या महाराजांची करा, ज्यांना यावेळी मनुष्यांची खूप आवश्यकता आहे. हा ज्याला महाराज म्हणतोय, वाटतंय की तो कुण्या राज्याचा युवराज अथवा राजा आहे, परंतु त्याला मनुष्यांची आवश्यकता का म्हणून? हा का जंगलातून पकडून पकडून लोकांना घेऊन जातोय का? असं तर नाही की हाही आमच्या मंत्रिवर्यांप्रमाणे कुठलं गुप्त षडयंत्र रचतोय? बघायला हवं, अन्यथा काहीतरी अनर्थ होईल. याच्याशी तर मी पुन्हा लढेन, परंतु याच्या त्या महाराजांना भेटायला हवं. काय विचार करतोयस मनुष्य? तुला पाहिल्यानंतर तर आम्हाला आदिमानवांची आठवण झाली. जर आमच्या महाराजांनी तुला एक वेळ पाहिलं तर ते खूप प्रसन्न होते. मी पण हाच विचार करत होतो की जर रूपनगरच्या या जंगलात इथपर्यंत आलोच आहे तर जाऊन तुमच्या महाराजांचं दर्शनही घ्यावं, जे मनुष्यांवर इतकं प्रेम करतात. कुठे राहतात हे तुमचे महाराज? इथे जवळच मंदिरात पूजा करत आहेत. या, आम्ही तुम्हाला मंदिरात घेऊन जातो. जर तुम्ही आमच्या महाराजांना एक वेळ पाहिलं तर जीवनभर नाही विसरू शकणार. असं? आणि जर तुमच्या महाराजांनी मला एक वेळ पाहिलं तर तेही मला जीवनभर विसरू नाही शकणार, कारण मी ज्यालाही रूपनगरच्या जंगलात एक वेळ पाहतो ना, तो मला सदैव लक्षात ठेवतो. तुमच्या महाराजांना भेटण्याची माझ्या मनाची उत्सुकता वाढतच चालली आहे आता. चल आमच्या सोबत. काही वेळातच आपण महाराजांच्या मठात पोहोचू. चला ना. हे काय चाललंय? लोहा सिंगला घेऊन युवराज सूर्यप्रताप कुठे चाललाय? नक्कीच काहीतरी भानगड आहे. गुप्तपणे त्यांचा पाठलाग करायला हवा. ते आहेत आमचे महाराज. तुम्ही सहजपणे त्यांचं दर्शन घेऊ शकता. आवाहनम न जाणामी विसर्जनम पूजा चैव न जाणामी. अच्छा, तर हा आहे तुझा महाराज. पूजा याचं दर्शन करण्यासाठी तू मला इतक्या दूर घेऊन आलाय? भक्तिहीनम. मला तर वाटलं हा कोणी शक्तिशाली महाबली सम्राट असेल, परंतु मला वेशभूषेवरून हा कोणी भिक्षाटन करून जीवन व्यतीत करणारा साधू वाटतोय. क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरम. तुम्ही महाराजांविषयी चुकीचा अनुमान काढलेला आहे. आमचे महाराज विश्वात सर्वात शक्तिशाली आहेत. त्यांना निर्बल समजण्याची चूक कराल तर खूप पश्चाताप होईल. आवाहनम न जाणामी न जाणामी. आता पाहतोच ना की कुणाला पश्चाताप करावा लागेल आणि कुणाला प्रसन्नता मिळेल. पूजा चैव न जाणामी न जाणामी. तुझ्या महाराजात इतकी शक्ती नाहीये लोहा सिंगची दृष्टी मिळवू शकेल. पाहिजे तुला? तर मग बघ, माझ्या एका आदेशावर तो कसा माझ्या जवळ येतो ते बघत राहा. हे साधू, आमच्या जवळ ये, चल. आम्ही प्रसन्न झालो. इतक्या सर्व मनुष्यांचा प्रसाद घेऊन आता आमचं कार्य खूपच सोपं वाटू लागलंय. राजकुमारी चंद्रमुखी आता आमच्यापासून अधिक दूर नाहीये. असं वाटतंय हा युवराजच रूपनगरहून सैनिकांना पकडून घेऊन आलाय. आम्ही प्रसन्न झालो. ए भिक्षुक, इथे असा उभा राहून काय विचार करतोय?
असं वाटतंय की तू आमचा आवाज नाही ऐकलाय. आम्ही तुला आदेश देतोय, तात्काळ आमच्या समीप ये, अन्यथा तुला घोर दंड मिळेल. कळलं काय? हा ताकदवान लोहपुरुष रूपनगरातल्या सैनिकांचा सरदार वाटतोय. जे कार्य 10 व्यक्ती नाही करू शकत, ते हा एकटा मनुष्य करू शकतो. ऐकलं होतं, कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं, कडूच कडूच राहतं. आज हे पाहिलं सुद्धा. असं वाटतंय आज तुझी समाधी इथेच बनणार आहे. भिक्षुक, ओम क्लीम क्लीम फट मूर्तिवत स्थिती जजोम. वशीकरण मंत्र प्रभावी होवो, प्रभावी होवो, प्रभावी होवो. आदेश द्यावा माझे दाता, मला कोणतं कार्य करायचं आहे? झालात ना तुम्ही सगळेच्या सगळे माझ्या अधीन. आता तुम्ही सर्वजण आमचे दास आहात, आमचे सेवक आहात. महान तांत्रिक भैरवनाथाच्या सेवेत तुम्हाला कसलंच दुःख नाही होणार. सूर्यप्रताप सिंग, तुझ्यामुळेच आम्हाला एवढ्या सर्व मनुष्यांचा प्रसाद प्राप्त झालाय. आम्हाला प्रसन्नता आहे की तू आमचं कार्य शीघ्रातिशीघ्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. तुझं बल आणि बुद्धी पाहून आम्ही प्रसन्न झालो आहे. हे काय चाललंय? लोहासिंग आणि सैनिक या विचित्र मनुष्यासमोर आपलं शिर झुकवून का उभे आहेत? आम्हाला समजत नाहीये की ही काय माया आहे. महाबली, तू आमच्यासाठी मनुष्यांना पकडून आणण्याचं कार्य करशील. तुला रूपनगरच्या जंगलात भरकटणाऱ्या मनुष्यांना पकडून पकडून आमच्या मायावी मठात आणायचं आहे. गुरुदेव, रूपनगरच्या जंगलात तर मी नंतर जाईन, परंतु इथे समीपच एक मनुष्य लपून बसला आहे. जर तुम्ही आदेश दिलात तर सर्वात आधी मी त्यालाच पकडून तुमच्या समोर उपस्थित करेन. काय? शुभस्य शीघ्रम. तत्काळ तत्काळ त्या मनुष्याला पकडून आमच्या समक्ष घेऊन ये, ज्याला तुझ्या तीक्ष्ण दृष्टीने पाहिलेला आहे. आता सराही जा दास जा. आम्हाला काही विशेष कार्य हेतूसाठी प्रेतात्म्यांना आवाहन करायचं आहे. जा. मी आत्ता गेलो आणि आत्ता आलो. चला सैनिकांनो. सूर्यप्रताप सिंग, तू आमचं कार्य पूर्ण करण्यासाठी या मायावी जंगलात आला आहे. आम्ही तुझ्या कार्याने प्रसन्न होऊन तुला उपहार देऊ आणि तुझा मनोवांछित उद्देश प्राप्त करण्यासाठी तुझं उचित मार्गदर्शनही करू. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमची मनोकामना खूपच शीघ्र पूर्ण होणार आहे. जय महाकाल. लोहासिंग आणि सैनिकांच्या चालण्यामध्ये हे विचित्र परिवर्तन कसलं आहे? पाहूयात हे लोक काय करून आले आहेत. असं काय पाहतोयस लोहासिंग? सांग सांग, तो विचित्र मनुष्य कोण होता ज्याच्या समोर तू हात जोडून एखाद्या दासाप्रमाणे उभा होतास? मी आपल्या गुरुदेवांचं दर्शन करायला गेलो होतो. चला तुम्ही सुद्धा त्यांचं दर्शन घ्या. त्यांच्या दर्शनानेच तुमचं जीवन सफल होऊन जाईल. लोहासिंग, असं वाटतं तुझी चेतना लुप्त झालीये अथवा तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये, अन्यथा आपल्या दात्यासमोर अशी विचित्र बडबड नसती केलीस. दाता
माझे दादा तुम्ही नाही, माझे आदरणीय परम पूजनीय गुरुदेव आहेत. मी त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचाही आदेश मान्य करायला बद्ध नाही. या चला, येऊन त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या. तुमची सर्व पापे संपुष्टात येतील. या ना, या चला, येऊन त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या. तुमची सर्व पापे संपुष्टात येतील. या ना. लोहा सिंग, कदाचित तू विसरतोयस की मी मंत्रीवर्य रणवीर सिंगांचा लहान भाऊ आहे. या विश्वात त्यांच्याशिवाय मी कुणाचे चरण स्पर्श करत नाही. कुणा दुसऱ्याचे चरण स्पर्श करायला सांगून तू माझा अपमान केलायस. आता बघा हुजूर, आतापर्यंत तर मी तुम्हाला हात जोडून प्रेमपूर्वक निवेदन करत होतो, परंतु जर तुम्ही आमच्या गुरुदेवांसंदर्भात एकही अपशब्द उच्चारलात तर माझी सहनशक्ती समाप्त होईल. हे कळतंय ना तुम्हाला? तू माझ्या समोर मलाच आपले नेत्र दाखवतोयस. जर तू वर्षांपासून आमच्या भावाचा विश्वास पात्र नसतास तर आता आणि या क्षणी तुझा शिरधडा वेगळं केलं असतं. मी तुमच्या कोणत्याही भावाला ओळखत नाही. बस इतकंच जाणतो की तुम्ही निश्चित आमच्या सोबत आश्रमात या. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बळाचा उपयोग केला तर आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे उचलून घेऊन जाऊ. समजलं तुम्हाला? तुझा दुष्टपणा पाहून माझं रक्त उसळतंय. आमचं मीठ खाऊन तू आम्हालाच आव्हान देतोयस. आज तुला मी आमचा बंदी बनवून आमच्या कारागृहात टाकेन. तू मला बंदी बनवशील? मला? माझं नाव लोहा सिंग आहे. लोहा सिंग. लोहा सिंग फक्त विजयी होणं जाणतो. मला बंदी बनवणं तर दूर, तू माझ्या सावलीलाही स्पर्श नाही करू शकत. परमवीर सिंग, तू मला माझ्या नावाने हाक मारलीस. लोहा सिंग, आज तुझ्या आयुष्याचा अंतिम दिवस आहे. सैनिकांनो, पकडा याला आणि रूपनगराच्या कारागृहात घेऊन चला. उभं राहून माझं तोंड काय बघताय? बेड्या घाला या लोहा सिंगला. माझ्या आदेशाचं पालन करा, नाही तर तुम्हा सर्वांना फासावर लटकवीन. फासावर लटकण्याची माझी नाही, तुझी वेळ आली आहे परमवीर सिंग. आता हे तुझे सैनिक नाहीये, आता हे माझे सैनिक आहे. सैनिकांनो, परमवीर सिंगला पकडून आणा आणि गुरुदेवांच्या आश्रमात घेऊन चला. तुम्ही सगळेजण वेडे झालात का? मी तुम्हाला पाहून घेईन. आज माझे हात बांधलेले आहेत. म्हणून मी माघार घेतोय. परंतु दादाला सांगून मी तुम्हा सर्वांचे हातपाय तोडून टाकेन. भले काही हो, पण आता परमवीर सिंगला आमच्या हातून कोणी नाही वाचवू शकत. कोणीच नाही. हा तू कसला समाचार घेऊन आलायस परमवीर? जो लोहासिंग आमच्या एका इशाऱ्यावर कुठल्याही शत्रूचं शिर त्याच्या धडा वेगळं करू शकतो, भले तो तुमच्यावर आक्रमण कसं काय करू शकतो? लोहासिंग आणि त्याचे सैनिक वेळे झालेत दादा. जर मी आपले प्राण वाचवून जंगलातून नसतो पळालो तर त्याने माझा वध केला असता. अन्यथा त्या जादूगाराच्या हातून मला त्याचा बंदी बनवलं असतं. तू कोणत्या विचित्र जादूगाराविषयी बोलतोयस परमवीर? भले रूपनगरच्या जंगलात असा कोणता जादूगार आलाय जो रणवीर सिंगच्या भावालाही बंदी बनवण्याचा साहस करू शकतो? दादा, मला त्या साधूविषयी जास्त नाही माहीत, परंतु जेव्हा जंगलात आम्ही सूर्य प्रताप सिंगला पाहिलं तेव्हा लोहा सिंग आणि सैनिकांना त्याला आपल्या अधीन करण्यासाठी आणायला पाठवलं.
परंतु सूर्यप्रताप तर लोहासिंगला घेऊन कुण्या साधूच्या मठात गेला आणि जसं लोहासिंगने त्या साधूला पाहिलं तर आपल्या गुडघ्यांवर बसून त्याला प्रणाम करू लागला. मग माहित नाही त्या साधूने त्याला काय सांगितलं की तो माझ्या जवळ येऊन मला त्या साधूला भेटण्यासाठी आग्रह करू लागला. आणि तू त्याचं ऐकत नाहीस म्हणून लोहा सिंगने तुझ्यावर आक्रमण केलं. आम्ही तर अशा विचित्र प्राण्याविषयी कधीच नाही ऐकलं जो बघता बघता कुणाला आपल्या अधीन करतो. तू नसशील ऐकलं ज्वाला, परंतु आम्हाला कळलंय की तो जादूगार कोण आहे. ज्याला तुम्ही लोक जादूगार समजताय तो जादूगार नाही तर तो एक दुष्ट बहुरूपी आहे. आमच्या गुप्तहेरांनी आम्हाला याची माहिती सांगितली होती. अवश्य लोहासिंग त्याच बहुरूप्याला जाऊन भेटलाय. रणवीर, मला असं प्रतीत होतंय की युवराज सूर्यप्रताप सिंग त्या जादूगाराशी मिळून आपल्या विरुद्ध काही षडयंत्र रचतोय. अवश्य आपल्या सोबत बाहेरील शक्तींना घेऊन त्या युवराजाने आपल्या विरुद्ध काहीतरी योजना बनवली असेल. आम्हालाही असंच प्रतीत होतंय ज्वाला, परंतु त्या युवराजाने काहीही करू दे, तो आम्हाला हरवू शकत नाही. कारण रूपनगरच्या जंगलावर फक्त रणवीर सिंगचा अधिकार चालतो. आम्ही आमचे सैनिक पाठवून तात्काळच त्या जादूगाराला समाप्त करून टाकू. ही कसली माया आहे. इथे तर विचित्र विचित्र गोष्टी ऐकायला मिळत आहेत. कधी कलावती कुठे अचानक लुप्त होऊन जाते, तर कधी कुठला जादूगार लोहासिंग सारख्या योद्ध्याला वश करतो. ही कसली माया आहे. दादा, क्रोधाच्या अग्नीने आता माझं समाधान हरवलंय. आता मी स्वतः सैनिकांना घेऊन जंगलात जाईन आणि त्या जादूगारासोबतच आपला परम शत्रू सूर्यप्रतापाचं सुद्धा शीर कापून आणेन. नाही परमवीर, आमच्या डोक्यावर संकट येऊन बसलंय. आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीत जंगलात जाऊ देणार नाही. कदाचित तो जादूगार तुलाही त्याच्या शक्तीने लोहासिंग प्रमाणे त्याचा दास बनवू शकतो. एक उपाय आहे रणवीर. तू असं का नाही करत की राजवीर सिंग आणि नागराजला त्या जादूगराशी लढायला पाठव. याने सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. आणि जरी तुझ्या आज्ञेनुसार ते दोन्ही सर्प त्या जादूगाराच्या मायावी मठापर्यंत जर पोचले तर कमीत कमी तुझ्या प्रती त्यांची स्वामी भक्ती जागृत होईल. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या मायावी जादूगाराच्या गुप्तमय रहस्याची माहितीही प्राप्त होईल. ज्या जादूगाराचं मी काही बिघडवू शकलो नाही, त्या जादूगाराचं तो राजवीर आणि नागराज काय बिघडवणार. जरी ते त्या जादूगारापर्यंत पोहोचले तर लोहासिंग प्रमाणेच तो त्या दोघांना आपले अधीन करून आपले बंदी बनवेल. राजवीर आणि नागराजला जरी तो जादूगार आपल्या अधीन करतोय तरी सुद्धा आमच्या मार्गातील 2 काटे आपोआप निघून जातील. त्यांच्या महालातून जाण्याच्या पश्चातच आम्ही महालात शांतीने राहू शकतो. आम्ही त्या दोघांना जंगलात पाठवण्याची एक योजना बनवलेली आहे. आम्ही त्यांना सांगू की जंगलात जाऊन परमवीरला शोधण्यासाठी आमची सहाय्यता करा. तिथे त्यांची त्या जादूगाराशी नक्कीच भेट होईल आणि सत्य आपोआप आमच्या समोर येईल. त्याच्या पश्चात आम्ही पुढील रणनीती सुद्धा बनवू. रणवीर सिंगाच्या चांडाळ चौकडीचं हे कारस्थान सेनापतींना जाऊन लवकर सांगितलं पाहिजे. माहित नाही की महालातील राजकारणामध्ये आता कोणतं नवीन वादळ येणार आहे. अभय सिंग, आता वेळ आलेली आहे. शीघ्रच सेनापतींना जाऊन हे रहस्य सांगितलं पाहिजे. हुजूर, अभय सिंग कधीही खोटी बातमी सांगत नाही. मी जी गुप्त सूचना आणलेली आहे ती 16 आणे सत्य आहे. परंतु हे सत्य कसं असू शकतं. रणवीर सिंगचा उजवा हात महाबली लोहासिंग इतका उदंड कसा असू शकतो. आपल्याच दात्यावर आक्रमण करण्याचं दुस्साहस तो कसं करू पण शकतो. हेच सत्य आहे हुजूर. ज्यावेळी मी पहिल्यांदा हे ऐकलं होतं त्यावेळी मलाही खूप आश्चर्य वाटलं. ज्या क्षणी मी रणवीर सिंग आणि परमवीर सिंग यांचं बोलणं ऐकलं होतं तेव्हा कुठे माझा विश्वास बसला. आता तुम्ही बघाच हुजूर, राजकारणाचा तो चाणक्य रणवीर सिंग त्याच्या शत्रू बरोबर असं घातक राजकारण खेळेल ज्यामध्ये अडकून राजवीर आणि नागराज अकाली मृत्यूला प्राप्त होतील. अकाली मृत्यूला प्राप्त होतील? त्यांना कोण समाप्त करू शकतो. जादूगार विचित्र सेन. त्याच्या समोर कुठल्याही महाबलीची शक्ती चालत नाही हुजूर. कारण त्याच्या जादूच्या शक्ती समोर तलवारीच्या धारेलाही गंज चढतो. चतुर रणवीर सिंगने एका तीरात 2 शिकार केलेले आहेत. त्या जादूगाराला शोधण्यासाठी रणवीर सिंगाने राजवीर सिंग आणि नागराज यांना जंगलात पाठवण्याची योजना बनवलेली आहे. जर त्या दोघांचे प्राण वाचले तर रणवीर सिंगला त्या जादूगाराचं रहस्य अवश्य कळेल. आणि जर ते त्याला वश झाले तर रणवीर सिंगाचे 2 शत्रू कमी होतील. आता लक्षात आलं ना हुजूर.
पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगने राजवीर सिंग आणि त्याचा तो विषारी सर्प नागराजला कशी धूळ चारलेली आहे ते. आम्हाला या गोष्टींशी काहीच घेणं देणं नाही. तू पुढील गुप्त सूचना कधी आणशील? ज्या क्षणी रणवीर सिंग नवीन कुठलं तरी षडयंत्र रचेल, मी त्याच्या गुप्त ठिकाणी जाऊन पोहोचेन. एक गोष्ट लक्षात आली नाही हुजूर, हे कलावतीच्या स्थलांतराचं रहस्य काय आहे? जेव्हा ती होती तेव्हा मला उपहार मागण्याची आवश्यकता पडत नव्हती. तुला न मागता उपहार मिळतील, परंतु तू शीघ्र ही सूचना घेऊन ये की रणवीर सिंग कोणती नवीन योजना बनवतोय. परमवीर सिंगाला आम्ही कामानिमित्त जंगलात पाठवलं होतं राजवीर, परंतु आतापर्यंत नाही परमवीर सिंग परत आलेला आहे आणि नाही त्याची कुठलीही सूचना. आम्हाला संशय येत आहे तो दुर्गेश्वरीच्या जाळ्यात तर अडकलेला नाही. जर युवराज परमवीर सिंग वर कुठली विपत्ती आली नसती तर तो आतापर्यंत महालात परत आला असता. अवश्य नजर ठेवून बसलेल्या त्या लुटारू दुर्गेश्वरीने त्याला परत पकडून आपला बंदी बनवलाय, ज्याचा शोध केवळ तुम्ही दोघंच लावू शकता. आम्ही आमचे छोटे बंधू युवराज परमवीर सिंगांचा शोध अवश्य घेऊ मंत्रीवर्य, परंतु लक्षात येत नाहीये की परमवीर सिंगांसारखा योद्धा परत दुर्गेश्वरीच्या तावडीत कसा काय सापडला. मला वाटत नाही की लुटारू दुर्गेश्वरी युवराज परमवीर सिंगांना परत बंदी बनवण्याचे साहस करेल. अवश्यच त्यांना कुठल्या तरी कार्यामध्ये विलंब झाला नाही असेल. नागराज, आमच्या गुप्तहेरांनी जंगलाचा कोना कोपरा शोधून काढलाय, परंतु परमवीर सिंगांची कुठलीही सूचना मिळाली नाही. दुर्गेश्वरीने सुद्धा आमच्या भीतीने आपला तळ कुठे दुसऱ्या स्थानावर नेलेला आहे, म्हणून आम्हाला संशय आहे की दुर्गेश्वरीनेच परमवीरचं अपहरण केलेलं आहे. मंत्रीवर्य, जर तुम्हाला काही संशय आहे तर तुम्हाला वाटतंय तेच सत्य असेल. लुटारू दुर्गेश्वरीने युवराज परमवीर सिंगांचं अपहरण करून आम्हालाही आपलं शत्रू बनवलं आहे. मंत्रीवर्य, लुटारू दुर्गेश्वरीने ज्या हातांनी युवराज परमवीर सिंगांचं अपहरण केलं आहे, आम्ही त्या हातांना जाळून राख करून टाकू. मंत्रीवर्य, दुर्गेश्वरीने जर हे साहस केलं असेल तर मी तिला जिवंत सोडणार नाही. एका स्त्री लुटारूनी इतका साहस कसं केलं? मी दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना समाप्त करून टाकेन. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती राजवीर सिंग. भले ही महालातील राजकारण आम्हाला तुमचा प्रतिद्वंदी मानत असेल, परंतु आम्ही तुम्हा दोघांना आमचे शुभचिंतकच मानतो. आम्हाला आशा आहे की तुम्ही या संकटाच्या वेळी आमची सहायता अवश्य कराल. तुमच्या आज्ञेचं पालन करणं आमचा धर्म आहे. राजनीती तर एका भावाला दुसऱ्या भावाचा शत्रू बनवते, परंतु मी तुमचा विश्वासूर आहे. जर दुर्गेश्वरीने माझ्या लहान भावाचं अपहरण करण्याचं साहस केलं असेल तर तिने यमराजाला आव्हान दिलेलं आहे, तर मी तिला तडफडवून समाप्त करून टाकेन. मी तुम्हाला असं संकटात नाही पाहू शकत मंत्रीवर्य. तुमच्या दोघांचा उत्साह आणि क्रोध पाहून असं वाटतंय की आता तर युवराज परमवीर सिंगाची सुटका निश्चित आहे. आणि तसही जर तुमच्यासारख्या महाबली आणि खऱ्या मंत्र्यांची साथ मिळत असेल तर मंत्रीवर्य रणवीर सिंगांना कधी कोणत्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. तसही मंत्रीवर्य रणवीर सिंग तुम्हा दोघांना त्यांचा भाऊ परमवीर प्रमाणेच मानतात, म्हणून तर महालातील सर्व मंत्र्यांना सोडून त्यांनी या कार्यासाठी फक्त तुम्हा दोघांची निवड केली. आम्ही मंत्रीवर्यांचा विश्वास कायम ठेवू. आमचं सौभाग्य आहे की मंत्रीवर्यांनी आमची संकटावेळी आठवण काढली. खरे हितचिंतक सदैव संकटावेळीच साथ देतात. विश्वास ठेवा मंत्रीवर्य. लुटारू दुर्गेश्वरी आम्ही असताना परमवीर सिंगांचं काहीही वाकडं करू शकणार नाही. आता आम्ही परमवीर सिंगाच्या चिंतेतून मुक्त झालेलो आहोत. आमचा पूर्ण विश्वास आहे की परमवीर सिंग जिथेही असेल तुम्ही त्याला शोधून नक्कीच काढाल. तुम्ही दोघांनी शीघ्र जंगलात जाण्याची तयारी करावी. आम्हाला आशा आहे की जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा परमवीर सिंगाला सोबत घेऊनच याल. अवश्य मंत्रीवर्य. माझ्या सोबत युवराज परमवीर सिंग सुद्धा असतील आणि त्यांच्या सोबत त्या उद्दंड दुर्गेश्वरीचं कापलेलं शीर सुद्धा असेल. आम्हाला आज्ञा द्या, आम्ही शीघ्र हे कार्य पूर्ण करू इच्छितो. जा राजवीर, नागराज सोबत जाऊन दुर्गेश्वरीला समाप्त करा. जितके सैनिक घेऊन जाऊ इच्छिता तेवढे तुमच्या सोबत घ्या, परंतु लक्षात ठेवा दुर्गेश्वरीच्या टोळीतील एकही सदस्य जिवंत वाचता कामा नये. नाही जिवंत राहणार मंत्रीवर्य. जेव्हा राजवीर सिंगचा क्रोधाग्नी दुर्गेश्वरीवर पडेल तर तिथे मृत्यूचं साम्राज्य पसरेल. दुर्गेश्वरीच्या तळाला आम्ही स्मशान बनवून परत येऊ. चल नागराज. प्रणाम मंत्रीवर्य. वाह रणवीर, तलवारी बरोबरच बुद्धिमत्तेचे ती चालवणंही तुला चांगलं जमतंय.
बिचाऱ्या नागराज आणि राजवीरला तू हसत हसत बळीचा बकरा असं बनवलंस की मला नाही वाटत जंगलात गेल्यानंतर ते बिचारे कधी महालात परतही येऊ शकतील. जर महालात जिवंत परत आले तरीही आमचा उद्देश पूर्ण होणार आहे ज्वाला. आणि जरी मारले गेले तरीही आमच्या मनाला खूप शांती मिळेल. राजवीर आणि नागराज या दोघांनीही आम्हाला खूपच त्रास दिलेला आहे. महामहिम, तुम्हाला बघून असं वाटतंय की जसं जसं आतून तुम्हाला काहीतरी दुःख आहे, परंतु मुखावर प्रसन्नता दाखवण्याचा प्रयत्न करताय. तू योग्य बोलतोयस नागराज. मंत्रीवर्यांनी त्यांच्या भावाला शोधून काढण्याचं कार्य सोपवून आपल्याला संकटात टाकलेलं आहे. मला तर वाटतंय की मंत्रीवर्य आपल्याला कोणत्या तरी चालीत अडकवण्याचं षडयंत्र रचतायत. महामहिम, तुम्ही तर जसे माझ्या मुखातील अगदी शब्दच काढून घेतले. मीही हाच विचार करत होतो. भले महालात इतके योद्धा असताना मंत्रीवर्यांनी या कार्यासाठी आपलीच निवड का केली? महामहिम, अवश्य काही ना काहीतरी भानगड आहेच. मला तर केवळ भांगडच भांगड दिसते. मंत्रीवर्य आपल्याला महालातून काढण्याची योजना बनवत आहेत. आपल्या भावाच्या निमित्ताने आपल्यापासून त्यांना सुटका करून घ्यायची आहे. परंतु आमच्यापासून त्यांची सुटका होणं असंभव आहे. कदाचित मंत्रीवर्यांचा उद्देश दुर्गेश्वरीच्या हातून आपल्या भावाला सोडवणं नाहीये, तर आपल्याला समाप्त करण्याचा आहे. ते आपल्याला जंगलात पाठवून पाठीमागून ते आपल्यावर आक्रमण सुद्धा करू शकतात. महामहिम, भलेही आज पूर्व मंत्रीवर्य सत्तेवर नाही आहेत, परंतु शक्तीने ते आजही कितीतरी मंत्र्यांवरती भारी पडतात. याचा अंदाज तर मला आलाय नागराज. मंत्रीवर्यांच्या समक्ष आपण दुर्गेश्वरीवर आक्रमण करण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे, परंतु दुर्गेश्वरीवर आक्रमण करण्याची घोड चूक मी कधी करणार नाही. महामहिम, जर तुम्ही त्यांचं वचन पूर्ण केलं नाही तर ते क्रोधित होतील. आपल्याला स्वार्थी समजून आपल्या विरुद्ध षडयंत्र. जेव्हापासून आम्ही मंत्रीवर्यांचं स्थान हस्तगत केलं आहे तेव्हापासून ते आमच्या विरुद्ध षडयंत्र करतच आहेत. आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी कोणती तरी योजना बनवलीच पाहिजे ना. महामहिम, जर तुम्ही म्हणत असाल तर आपण आपला सर्वात विश्वासू सैनिक मंगल सिंगला जंगलात पाठवू शकतो. तो जंगलात राहून गुप्तपणे ही माहिती काढेल की दुर्गेश्वरीने परमवीर सिंगचं अपहरण केलं आहे का मंत्रीवर्य आपल्याशी असत्य बोलताय. यानंतर जर आपण पुढील रणनीतीवर कार्य केलं तर आपल्या दृष्टीने चांगलं होईल. अन्यथा शक्यता आहे की आपला अकाली मृत्यूही होऊ शकतो. तू योग्य बोलतोयस नागराज. तुझ्यासारखा स्वामी भक्त असताना आम्हाला चिंता करण्याची काय गरज. मंत्रीवर्यांच्या या नवीन षडयंत्राचं रहस्य जाणण्याकरिता तुला तुझ्या बुद्धीचा उपयोग करावा लागेल. लक्षात ठेव नागराज, ज्वाला जेव्हा मंत्रीवर्यांच्या सोबत असते तेव्हा मंत्रीवर्यांना आपल्या शत्रूंच्या नाशाशिवाय काही सुचत नाही. मंत्रीवर्यांची 2 हात केल्यानंतर आपल्याला ज्वालाला तिचं स्थान दाखवावं लागेल. त्यांच्या सोबत राहून राहून ती उंच भरारी घ्यायला लागलीये. तिचे पंख छाटले पाहिजेत. महामहिम, मंत्रीवर्यांशी 2 हात केल्यानंतर ज्वालासारख्या निर्बल युवतीला आपल्या मार्गातून बाजूला करणं कोणतं मोठं कार्य आहे. आता ज्वालाला भरारी घेऊ द्या, भरारी घेऊ द्या. ज्या दिवशी ती आपल्यापेक्षा उंच भरारी घेईल त्या दिवशी हा नागराज त्या ज्वालावर आपलं सगळं विष उगाळून टाकेल. मग बघा, आपल्या मार्गात कोणतीही बाधा राहणार नाही, कोणतीच नाही. परंतु या समयी जंगलात जाऊन त्या परमवीर सिंगचं रहस्य सोडवणं अति आवश्यक आहे. मंत्रीवर्यांच्या षडयंत्राचे रहस्य उलगडण्यासाठी मंगल सिंगला जंगलात जाण्याचा माझा आदेश दे नागराज. रहस्य उलगडल्यानंतरच मी मंत्रीवर्यांबद्दल विचार करेन. जशी आज्ञा. मी तत्काळच तुमचा संदेश पोहोचवेन. प्रणाम महामहिम.